देशभरात बेरोजगारीची समस्या उग्र रूप धारण करते आणि हीच बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी सगळीकडेच नवनव्या प्रकल्पांना चालना दिली जाते। तिसऱ्या मुंबईच्या दिशेने झेपावणाऱ्या रायगडामध्ये आता नवनवे उद्योग प्रकल्प प्रस्तावित होत आहेत। रायगडच्या पेण तालुक्यामध्ये डोलवी आणि वडखळ या ठिकाणी विस्तारणाऱ्या नवीन प्रकल्पाकडे विकास आणि रोजगाराची नामी संधी म्हणून स्थानिक सकारात्मक दृष्टीने पाहतायत। त्यामुळे गावकऱ्यांनी ह्या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी पुढाकार सुद्धा घेतलाय। कोकणामध्ये एकीकडे मोठे येणारे प्रकल्प गुजरातकडे वळतायत, तर दुसरीकडे येऊ घातलेल्या प्रकल्पाला अनेक जणांकडून विरोध सुद्धा होताना पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे जिल्ह्यामध्ये येऊ घातलेले नवे प्रकल्प हे अनेकांच्या विरोधी भूमिकेमुळे परजिल्ह्यात परराज्यात जात आहेत। त्यामुळे इथल्या स्थानिकांनी नव्या प्रकल्पांना पाठिंबा देण्याची भूमिका आता घेतली आहे। रायगडच्या भूमिपुत्रांना स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रायगडमधल्या वडखळ आणि डोलवी भागात येणारे मोठे प्रकल्प उभारले जावेत आणि अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावावा ही भावना ठेवून प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला जातोय। JSW प्रकल्पाच्या नवीन विस्तारीकरणाला विरोध करणाऱ्या संजय जांभळे यांच्या जावई आणि मुलीनं मात्र कंपनीच्या नवीन प्रकल्पाला पाठिंबा सुद्धा दिल्याचं समोर आलंय। ते JSWचा न्यू प्लांट येत आहे, म्हणजे कंपनी एक्सपांड होते। जेवढी कंपनी एक्सपांड होणार तेवढा आपल्याला न्यू जनरेशनला किंवा आता जी जनरेशन चालू आहे त्यांना खूप फायदा आहे त्याचा। तेवढा रोजगार वाढणार, तेवढाच म्हणजे सगळ्यांनाच आपण पण सपोर्ट केला पाहिजे कंपनीला। आता कंपनी बरेचसे प्रकल्प काढते आणि आपल्या इथे सगळे ज्या कंपनीज येत आहेत त्यांना आपण विरोध करून त्या कंपनी जी कामं असतील सगळी महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत। आपल्याला विरोध नाही केला पाहिजे। आता कॉलेजेस बोला, दुसऱ्या कंपनीज बोला, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आपण विरोध केल्यामुळे ते सर्व बाहेर जाते महाराष्ट्राच्या। आपल्याला तसं नको आहे। आपण कंपनीसाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, आपण स्वतःसाठी स्टँड घेतलं पाहिजे, कारण ह्याच्यात आपलाच फायदा आहे। आज JSWने हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे का, तर आपल्या जवळपास लोकांना खूप नाही तर पहिला सिटी स्कॅन बोला, डायलिसिस बोला, असे बरेचसे ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यासाठी मुंबई गाठावं लागत होतं, पण आता तसं नाही आहे। आता सर्व फॅसिलिटीज आपल्याला जवळपास झालेल्या आहेत आणि आता जी जनरेशन आहे त्यांनी स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे। जेव्हा येणारी जनरेशन, तुम्ही एवढं शिक्षण घेताय, डिग्र्या करताय, पण त्याचा काही यूज नाही, तुम्हाला मुंबईला जॉब शोधावा जायला लागतं। इथे न्यू प्लांट्स आले, न्यू प्लॅन्स झाले की आपल्यालाच ते खूप फायद्याचं आहे, कारण नवीन रोजगार येणार, सर्व व्यवस्थित होणार, आपण इथेच सेटल होऊ शकतो, आपल्याला मुंबईला जायची गरज नाही लागणार आहे। आणि आज 75 गावांसाठी कंपनी सर्व करते, पाण्याचा पुरवठा बोला, बाकीचे काय असतील ते सामाजिक कार्य वगैरे सर्वातच कंपनी सपोर्ट करते। थोडं सपोर्ट आपण पण केलं पाहिजे, आपला पाठिंबा पाहिजे कंपनीच्या न्यू प्रोजेक्टसाठी।